你好。नमस्कार मंडळी. हॅलो गाईज. तर आज आम्ही निघालो आहे चायनाटाऊनला. येस. तर आम्ही ठरवलेलं की सिंगापूरमधले असे छोटे छोटे प्लेसेस आम्ही एक्सप्लोअर करणार आणि येस. तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार, सो दॅट जर तुम्ही सिंगापूरची ट्रिप प्लॅन करत असाल तर खूप हेल्पफुल असेल तुमच्यासाठी. येस. आणि चायनाटाऊनमध्ये काय काय आहे हे तुम्हाला संकेत सांगेल. तर चायनाटाऊनमध्ये गाईज खूप सारे प्लेसेस आहेत. लाईक टेम्पलही आहे, बुद्धा टूथ रेलिक टेम्पल. देन चायनाटाऊन स्ट्रीट आहे, व्हेरी फेमस वन. आणि त्यासोबत तिथे खूप सारे सोवेनियर शॉप्स आहेत, जिथून तुम्ही जेव्हा तुम्ही सिंगापूरला याल तर तिथून तुम्ही सोवेनियर बाय करू शकता. आणि अदर दॅन दॅट देर आर सम रिअली नाईस कॅफेज अँड आयकॉनिक स्टारबक्स. तर हे सगळं आम्ही तुम्हाला या ब्लॉग थ्रू दाखवणार आहे. तर बी विथ अस. येस. टुडेज आउटफिट. येस. जास्त काही नाही बोलतो. एक दिवस माझा सोलो ब्लॉग येईल ना, तेव्हा मी सांगेन तुम्हाला डिटेल की किती सुंदर असतं लग्न म्हणजे. हो. असं आमच्या मागे पण बसले, तर ते पण मस्त लग्न झाले म्हणूनच ते असे खुश दिसतात काहीच. तर तुम्हालाही खुश राहायचं असेल तर लग्न नक्की करा. सार्केस्टिकली नाही बोलत, असं एकदम मनातून येते, तुला दिसत नाही का? ब्लॉग झाल्यानंतर आम्ही डिस्कस करूच याच्यावर. मेट्रो स्टेशनमध्ये. तर इथून आता मेट्रो स्टेशन आहे, नॉर्थ ईस्ट लाईन आहे जी डायरेक्ट जाते चायनाटाऊनला. तर इथून आय थिंक आम्हाला लागतील अराउंड 20 to 25 मिनिट्स. बट डायरेक्ट लाईन आहे तर नो वरीज. विल गेट डाऊन एट चायनाटाऊन डायरेक्टली. आज वीकेंड आहे तर पाहू शकता तुम्ही, गर्दी आहे खूप सारी. आम्ही आता आलोय मेट्रो प्लॅटफॉर्मला. येस. ओके, मेट्रो पण आली आहे. खूप जास्त गर्दी आहे आज. खूपच जास्त गर्दी आहे. तर बघूया जागा भेटते का. तर तुम्ही पाहू शकता चायनाटाऊन स्टेशन इज लाईक थर्ड लास्ट स्टेशन ऑन दिस लाईन. तर 1 2 3 4 10 एक स्टॉप आहेत आय थिंक. Yes. जागा भेटेल आता पुढे. आम्ही एक्झिट एनी बाहेर आलोय चायनाटाऊनच्या. तिथं आली आता. तर आम्ही आता पोहोचलोय चायनाटाऊन स्ट्रीट मार्केट. पाहू शकता तुम्ही. क्यूट शॉप आहे. येस. आणि सोवेनियर वगैरे तुम्हाला जर घ्यायचे असेल म्हणजे तर आणि असं खूप क्यूट आहेत. क्यूट आणि रेट्स पण खूप रिझनेबल आहेत. क्यूट आहे ना. कॅप्स पण एकदम. कॅप पण आहेत खूप क्यूट इकडे. हे घालते का सिंगापूरवाली बघा. जरा स्टाईल करून दाखवत होते. कशी दिसते. छान. तर मग आता घ्यायला लागेल, छान दिसते तर. बर. तर ही एक कॅप इथे आहे $10. $10 म्हणजे किती झाले निकिता? ₹750 इंडियन रुपीज. तर घेतली का? परत ठेवली. अजून काय आहे बघ, ती मागे पण कॅप आहे बघ. खूप सारे कॅप आहे. स्कार्फचे पण खूप सारे पॅटर्न्स आहेत. जे कोणी व्हिडिओ बघते, आमचा ब्लॉग बघते आणि तुम्हाला जर इथलं काही आवडलं तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. Oh my God! मी तुमच्यासाठी घेऊन येईल. मी असं म्हणते.
काय यांच्याकडे. लुबुबू अगेन. नाही आहे हे किचन्स आहे, बट त्यात नेहमी एस मिसिंग असतो. हा गाईज, एस खूप रेअर आहे, तर थोडं डिफिकल्ट आहे फाइंड आउट करणं. लास्ट टाइम पण आम्ही आलेलो तेव्हा पण एस मिसिंग होता इथे. तर ज्यांना भेटलंय त्यांनी जपून ठेवावं गाईज. यू कॅन बाय एन. देयर इज एन. यू कॅन बाय एन. गाईज एन कॉमन आहे, म्हणजे बघा ना किती सारी अवेलेबिलिटी आहेत. ओके. चायनीज शट आपला काय बोलतात चायनीज मध्ये कसं बोलतात? बीजुई. 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 Please. बीजुई. नी हाव. अच्छा, नि हाव म्हणजे हॅलो. हे काय सांग निकिता? हे चॉपस्टिक. चॉपस्टिक. ऍक्च्युली छान आहेत. जर आपल्याला चॉपस्टिकनी नॉर्मली होतं ना आपल्याला असं, हा म्हणजे जर तुम्ही नवीन ट्राय नवीन करताय असं चॉपस्टिक चॉपस्टिक तर साठी तर हे मग छान आहेत, कारण ह्याला असं होल्ड करायला असं आहे हँडल. येस. आणि संकेतचं सगळ्यात फेवरेट फ्रूट नाही गाईस, डुरियन. पण इथे खूप लोक आणि त्याचा खूप असं स्मेल असं खूप तीव्र असतो, तर त्याच्यामुळे ते बसमध्ये आणि MRT मध्ये पण इकडे अलाउड नाही घेऊन जायला. संकेत काहीतरी बोलत होता. काय बोलत होतो मी? आम्ही खूप प्रेमाने राहतो आणि येस. अतिशय प्रेम. एकदम उफाळून आले. नाही गाईस, माझी काही चूक नसते कधीच. काही नाही गाईज, आम्ही प्रेमाने राहतो. निकिता तर भांडत असते. नाही नाही. ओके, तर आम्ही आता स्टारबक्सच्या बाहेर उभा आहे. येस. आणि हे खूप सिंगापूरचं सगळ्यात आयकॉनिक स्टारबक्स. येस. तर तर आपण आता बघूया. Yes. आम्ही पण आतमध्ये कधी गेलो नाही, आम्ही जस्ट बाहेरून एकदा बघितलेलं. तर आता तुमच्यासोबत बघू कसं वाटतंय. लेट्स गो. ओके, लेट्स गो. आय थिंक हे त्यांचं मर्चेंडाईज शॉप आहे. हॅलो. चल पुढे बघूया काय. स्टारबक्सच्या बॉटल्स मला खूप आवडतात. एकदम हो गाईज, आहे तिच्याकडे. हिला मी गिफ्ट दिले होते, पण ही आली इंडियामध्ये ठेवून. मस्त आहे ना. काय लिहिलंय त्याच्यावर? स्ट्रेच स्लो स्टे. नाईस. हे बघ ना, हे किती सुंदर आहे. हा. क्रॉस ऑफ. प्रशांत काय? सॉरी. नाही, आपण व्हिडिओ नंतर बोलूया. म्हणजे बाहेरून चायनीज आर्किटेक्चर आहे, पण आतून यांचं एकदम मॉडर्न इंटेरियर, जसं स्टारबक्स असतं तसं. सो एनी केसेस की आम्ही काय घेणार इकडे. आय एम नॉट अ कॉफी फॅन, सो यू आर अ मफिन फॅन राईट, बट आज सॅटर्डे ना. हाव शिट. संकेत खायलाच. तर हे आहे टूथ रेलिक टेम्पल. चायनाटाउनचं खूप फेमस आहे. आय डोंट नो वाय इट लुक्स लाईक इट इज क्लोज्ड, बट असं म्हणजे जेव्हा हिस्ट्री मी पाहत होतो तेव्हा असं म्हणतात की बुद्धांचा जो दंत अवशेष आहे तो या ठिकाणी आहे. तर त्यामुळे त्याचं टेम्पलचं नाव आहे बुद्धा टूथ रेलिक टेम्पल. तर छान आहे आर्किटेक्चर, तुम्ही पाहू शकता. आणि वन ऑफ द फेमस टुरिस्ट स्पॉट. सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. आय थिंक काहीतरी रिनोव्हेशन चाललंय, त्याच्यामुळे त्यांनी बंद केलंय. ठीक आहे, बघूया आपण. मे बी त्या साईडने असेल सुरू, तर जाऊ आपण आतमध्ये. आणि इथे खालच्या फ्लोअरला त्यांचं एक व्हेजिटेरियन डायनिंग हॉल पण आहे. सो छान आहे.
मेडिटेशन वगैरे करतात लोक इथे. तू करत जा निकिता, तुला गरज आहे. मी रोज करते मेडिटेशन. हे आहे चायनाटाउन Cute मधलं ice cream फेमस आहे. प्रीमियम आईस्क्रीम शॉप. इथलं फेमस. गाईज आम्ही थोडं थकलोय. एक फ्री ॲडवाईस आहे तुम्हाला, जर तुम्हाला सिंगापूरमध्ये यायचं असेल तर प्लीज प्लीज तुम्ही एक चांगले शू पेअर घेऊन या, कारण इकडे भरपूर चालायला लागतं. तर येस. आणि हां, जर तुम्ही कधी सिंगापूरला व्हिजिट करणार असाल तर चायनाटाऊनला नक्की या. इथे खूप सुंदर प्लेसेस आहेत, फोटोजेनिक जे प्लेसेस आपण बोलतो ते खूप छान आहेत. वॉल्स पेंटिंग केलेले वॉल्स आहेत, एस्थेटिक आर्किटेक्चर आहे, मस्त आहे. तर ही ती स्टारबक्सचीच बिल्डिंग आहे. तर समोर स्टारबक्स आहे आणि ते बाकी रेस्टॉरंट्स और शॉप्स आहेत. तर इव्हनिंगच्या टाइमला थोडंसं छान वाटते गाईज. निकिता इथे बसली आहे आणि तिचं एडिटिंग आहे, बिकॉज एक जे आम्ही कोलॅबरेशन केलं होतं त्याचं रील आज पोस्ट करायचं आहे. तर सिरियस लेवलचं वर्क सुरू आहे एकदम. हॅलो हॅलो. आला का त्यांना ऑप्शन? त्याला बोलले इट्स ग्रेट रील, रिअली लव्ह. अच्छा, आवडली वाटते त्यांना. येस. छान एडिट केली होती ना तू. Hi guys, He is my loving husband, the man behind camera. the man behind camera. चल, तर लावलंय त्यांनी. आंटीचा पण गेला. आपण करायचं का? Yes. तिथले लोक खरंच खूप एन्जॉय करतात त्यांची लाईफ, म्हणजे असं स्मॉल स्मॉल मुमेंट्समध्ये ते त्यांचा हॅपीनेस शोधत असतात. तर आमचा विकेंड असा एंड झाला इकडे आणि छान वाटलं इकडे येऊन. आणि असंच तुम्हाला जर आमचे विकेंड ब्लॉग बघायला आवडतील येस. तर आम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा. तर चायनाटाउन सुंदर आहे गाईस खूप. जर तुम्ही कधी आले तर नक्की व्हिजिट करा. आणि कॅफे वगैरे खूप सारे आहेत, छान ॲस्थेटिक कॅफेज आहेत आणि टेम्पल पण आणि आहे. फोटोजेनिक प्लेसेस आहेत. तर प्लीज टू विजिट इफ यू आर प्लॅनिंग टू विजिट सिंगापूर. तर आम्ही आता निघतोय घरी. इथून अगेन 30 to 35 मिनिट्स जर्नी. घरी गेल्यानंतर पण आमचा एक पास्ता प्लॅन असतो. ॲक्च्युली आम्ही असं सॅटर्डेला असं स्मॉल डेट अरेंज करतो घरी. कारण संडेला रिलॅक्स असते ना, निकिता उठत नाही लवकर. तर मग हां, संडेला माझा ऑफ असतं, नाही तर एरवी मी लवकर उठायचं ट्राय करते. ॲक्च्युली पाऊस येतोय. पाऊस सुरू झालाय. नाईस. तर येस, थँक्यू. सो कीप सपोर्टिंग अस. चला मग आम्ही निघतो. बाय बाय.